महिला सुरक्षित आहेत असं मला वाटत नाही. महिलाही काही वेळेस रात्री फिरायला जाणं हे करणं त्याच्यामुळे थोडासा प्रकार वाढतो. मूळ पक्षातनं वेगळे होऊन किती ओरडाआरडी केली की आमचाच पक्ष हा खरा पक्ष आहे, तरी आज महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की खरा पक्ष कोणाचा आहे. नागपुरात अजूनही अनएम्प्लॉयमेंट आहे 2 हेवीवेट मिनिस्टर्स असताना. काँग्रेस सरकारमध्ये तर रामलालाला कुलूप लागलं होतं. देवेंद्रजी आणि गडकरी साहेब जे आहे तर त्याच्यामुळे नागपूरचा हा सर्वांगीण विकास होणारच आहे की भारतीय जनता पक्षाने सत्तेतल्या पक्षांना फोडून आपली सत्ता तिथे बसवली. कारण ही मुद्दे जवळपास 75 वर्ष 100 वर्ष 200 वर्ष झाली चालू आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहे. अशातच नागपूरकरांच्या काय भावना आहेत, कुठले निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रमुख मुद्दे असतील, काय त्यांच्या मागण्या होत्या ज्या पूर्ण झालेल्या आहेत की नाही, किंवा अन्य काही समस्या आहेत का त्यांच्या, काय नागपूरकरांचं म्हणणं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. नागपुरातील विविध विषयांमध्ये काम करणारी मंडळी जी आहे ती यावेळी आपल्यासोबत आहे. या ठिकाणी आपण 0 माईल या ठिकाणी आहो. 0 माईल याचं एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे. देशाचं केंद्रस्थान मानलं जातं. जे किलोमीटरची नोंद होते ती या 0 माईलपासूनच होत असते. अशा ऐतिहासिक ठिकाणी आपण आज आहो आणि आपल्यासोबत नागपुरातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं आहे. काय सांगाल तुम्ही? लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठपलेल्या आहेत. काय प्रचाराचे मुद्दे प्रमुख असले पाहिजे आणि काय तुम्हाला वाटतं की निवडणुकीमध्ये कुठले असे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे हायलाईट होणं गरजेचं आहे? नमस्कार, मी विवेक मेंढी. इलेक्शनमध्ये विकासाचाच मुद्दा महत्त्वाचा राहील, कारण भारतीय जनता पार्टीने गडकरी साहेबांनी देवेंद्रजींनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी इलेक्शन लढेल. आणि रोजगाराचा मुद्दा, आम्ही आत्ताच महारोजगार शिबिर घेतलं आणि रोजगार हा सगळ्यात मोठा मुद्दा राहील. कारण बेरोजगारी खूप वाढलेली आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, त्याच्यामुळे रोजगाराचा मुद्दा आणि विकासाचा मुद्दा हा सगळ्यात मोठा मुद्दा. आपण बघितलं नागपुरातनं 2 हेवीवेट मिनिस्टर्स असतानाही नागपुरातला आज शिक्षित तरुण हा रोजगारासाठी नागपूरच्या बाहेरच जातो आहे, पुणे मुंबई दिल्लीकडे. तर याचा अर्थ नागपुरात अजूनही अनएम्प्लॉयमेंट आहे 2 हेवीवेट मिनिस्टर्स असताना. आणि महागाई तर हा मुद्दा असायलाच पाहिजे, पण त्याच्यावर टॉपेस्ट मुद्दा हा असायला पाहिजे की जे शिक्षण, सरकारी शिक्षण तर उरलेलं नाही आहे आणि जे प्रायव्हेट शिक्षण झालेलं आहे ते आटोक्याच्या बाहेर झालेलं आहे मिडल क्लास लोकांना. तर त्यावरही काहीतरी कॅप आला पाहिजे आणि हा एक प्रायोरिटी म्हणून हा एक मुद्दा उचलायला हवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये. एक गृहिणी म्हणून काय वाटतं? म्हणजे महागाई आहे आणि बऱ्याच गोष्टी आहे डे टू डे याच्यात, तर कुठले असे मुद्दे आहेत जे प्रायोरिटीनी सोडवल्या गेले पाहिजे असं वाटतं? महागाई हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आज सिलेंडर असो वा किराणा असो किंवा भाजीपाला असो, हा गृहिणीला मिळणाऱ्या बजेटमध्ये बसत नाही आहे. तर महागाई आणि एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन हा या येणाऱ्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा असायला हवा. सगळीच सरकार जेव्हा निवडणुका असतात तेव्हा विकास, तरुणांसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज हे सगळं आहे, पण याच्यापेक्षा पुढे जाऊन अन्न वस्त्र निवारा या ज्या बेसिक गरजा आहे आणि त्याच्यातनं सुरू जाणारी जी कॉमन मॅनची धडपड आहे, याच्या बियॉन्ड जाऊन ही पृथ्वी सस्टेनन्ससाठी कसं काम करतील हे पाहायला पाहिजे. कारण ही मुद्दे जवळपास 75 वर्ष 100 वर्ष 200 वर्ष झाली चालू आहेत, पण त्याच्या पुढे जो काही हा व्याप आहे तो चालवणार कसा पुढे, हा एक असा थॉट फॉर लाँग रन असा जर त्यांनी मांडला तर बहुतेक सगळ्यांचा विश्वास आणि लक्ष असं एकत्र केंद्रित होईल. एक नागपूरचा विकास झाला आहे का? काय वाटतं तुला? म्हणजे तू नागपुरात राहतेस आणि अनेक वर्षापासून इथे आहेत, तर काय वाटतंय तुला? विकास डेफिनेटली झालेला आहे, पण विकास हा सब्जेक्टिव्ह टर्म आहे. सगळ्या प्रकारे तो विकास होऊन एक व्हेन वी विल बी समबडी हू विल बी लीडिंग, ओनली देन वी कॅन से दॅट डेव्हलपमेंट इज देअर. ऑफकोर्स नागपूरचा विकास पूर्णपणे झालेला आहे आणि गडकरी साहेबांनी जे नागपुरामध्ये करून दाखवलं आहे, जागोजागी रोडांचे कामं चालू आहे, नवीन रस्ते उभारणी चालू आहे. साहेबांच्या मतदारसंघामध्ये नितीनजींनी जे कार्य केलेलं आहे ते अप्रतिम असं कार्य नागपूरसाठी झालेलं आहे. नागपूर का जगभरामध्ये त्यांनी आपल्या रोडाचे जे जाळे विणलेले आहे, जागोजागी त्यांनी जे स्मार्ट काम केलेलं आहे ते जनतेसमोर दिसून राहिलेलं आहे. व ऑलरेडी पूर्णपणे भाजप म्हणा किंवा नितीन गडकरी साहेब म्हणा हे व्यवस्थितपणे नागपूरच्या विकासासाठी तत्पर आहे व पुढील भविष्यातही तेच खासदार म्हणून राहतील अशी आमच्या नागपूरकरांची इच्छा आहे.
जसं ताईंनी म्हटलं की नागपुरात विकास होत आहे असं वाटत नाही. त्याचं कारण आहे की मोठ्या प्रमाणात युवकांना आजही पुणे, मुंबई, बँगलोरकडे जावं लागतं नोकरीसाठी. तर याबद्दल काय वाटतं की अजूनपर्यंत तितकं डेव्हलपमेंट आणि तितक्या ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या अजूनपर्यंत आलेल्या नाहीत का? नाही, असं नाही म्हणता येईल. पण नागपूरमध्ये खूपशा कंपन्या, मिहानमध्ये जसं खूपशा ठिकाणी कंपन्या यायच्या बाकी आहे. त्याच्यासाठी आमचे देवेंद्रजी गडकरी साहेब हे प्रयत्नशील आहेत व आत्ताच त्यांनी एक महारोजगार मेळावा जे घेतला त्याच्यामध्ये 20,000 रजिस्ट्रेशन आमच्या भाजपतर्फे करण्यात आलेले आहे. तर त्याच्यामुळे असं म्हणता नाही येणार की बा इथे रोजगार उपलब्धी नाही आहे. रोजगार येणार आहे, भविष्यात उभे राहणार आहे. त्याच्यामध्ये सरकार जर आपलं स्थिर स्वरूपाचं जर सरकार राहिलं तर आवश्यकरित्या सर्वांना रोजगार उपलब्धी भेटेल, रोजगार निर्मिती होईल. आणि नागपूर शहरामध्ये जो 2 दिग्गज नेते देवेंद्रजी आणि गडकरी साहेब जे आहे तर त्याच्यामुळे नागपूरचा हा सर्वांगीण विकास होणारच आहे. व इथल्या प्रत्येक युवकाला, प्रत्येक युवतीला हाताला रोजगार मिळणारच आहे. त्याच्यामुळे बाकी असं काही वाटत नाही की रोजगार नाही वगैरे, पण बाकीचे अजून असे मुद्दे राहू शकतात. आपण बघितलं यांचा दावा आहे की रोजगार मोठ्या प्रमाणात मेळाव्यांच्या माध्यमातून जो आहे तो देण्यात येतो आहे. तुम्हाला काय वाटतंय की खरंच रोजगार मिळतो आहे का? आणि एकंदरीतच यांनी सांगितलं की एक स्थिर सरकार द्यायला हवं. तर सध्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, म्हणजे आपण बघितलं एकनाथ शिंदे वेगळे निघाले, अजितदादा वेगळे निघाले, तर त्यामुळे हे सगळे वेगळे निघाल्यामुळे कुठेतरी राजकीय अस्थिरता आहे का, की काय वाटतं? म्हणजे याबद्दल काय मत आहे सध्याची जी परिस्थिती आहे राजकीय महाराष्ट्रात? आपण जसे 2 मुद्दे मांडले, तर पहिल्या रोजगाराबद्दल मी बोलेन की एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा झाला, एवढा खर्च केला, एवढी पब्लिसिटी झाली, एवढे बॅनरबाजी झाली, पण खरोखर किती लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळाला, किती खरोखर रोजगार निर्मिती झाली आणि ती रोजगार निर्मिती ही सस्टेनेबल आहे का, याचा कुठेतरी प्रोपोगंडा व्हायला पाहिजे होता. तो न होता फक्त BJPच्या नेत्यांचा किंवा BJPच्या लोकांचाच त्याच्यात फोटो आणि आम्ही रोजगार मेळावा घेतला हे प्रोपोगंडा झालं. तर ॲक्च्युअल खरंच किती लोकांना त्याच्यात रोजगार मिळाला हे कधीतरी समोर यायला पाहिजे. किती लोक त्या रोजगाराच्या पत्राच्या नुसार रुजू झाले त्या कंपन्यांमध्ये, त्यांना खरंच काम मिळालं का, हे आकडेवारी कुठेतरी समोर यायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जो आपण मांडला ते महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमी सुसंस्कृत राजकारण राहिलेलं आहे. आपण पहिल्यापासून पहिले नीतिमूल्यांचं राजकारण होतं, पण आज भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने सत्तेसाठी, आपण पाहिलं मध्य प्रदेशचं उदाहरण आहे, तिथल्या सरकारला त्यांनी फूट पाडून काँग्रेसला बाजूला करून स्वतःची सरकार बसवली. अशी अनेक ठिकाणी उदाहरणं आहेत की भारतीय जनता पक्षाने सत्तेतल्या पक्षाला फोडून आपली सत्ता तिथे बसवली. आज तेच काम महाराष्ट्रात झालं. एक स्थिर सरकार जेव्हा उद्धवजींची नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची होती, बंड करायला लावला शिवसेनेला. आणि ज्या कारणासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही बंड केला एकनाथजी शिंदेंच्या गटाने किंवा अजितदादांच्या गटाने, 1.5 वर्ष तुम्ही त्या सत्तेमध्ये होते, मग तेव्हा तुम्हाला लक्षात नाही आलं की आपण आज यांच्यासोबत आहोत. 1.5 वर्षांनी अचानक तुम्हाला लक्षात आलं, 2.5 वर्षांनी लक्षात आलं की आपण यांच्यासोबत आहो म्हणून, आणि आपल्या नीतिमूल्यांच्या आपण विरोधात आहोत. मग बंड करून वेगळं होणं आणि सत्तेत येणं, याच्यापेक्षा जर आपण आधीच सांगितलं असतं की नाही आम्हाला सत्ता हवी आणि त्यासाठी आम्ही ज्या पक्षाच्या ज्या ठाकरे परिवाराने या सगळ्या नेत्यांना मोठं केलं, त्या परिवाराला सोडून आज आपण सत्तेसाठी वेगळं होतो आहे, हे कुठेतरी चुकीचं आहे. एक तीनही पक्ष जे आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे, भाजप आणि अजितदादांचा जो गट आहे तो हे एकत्र लढतील. इकडे काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र लढणार आहे. तर महाविकास आघाडी वर्सेस महायुती असाच सामना आपल्याला या निवडणुकांमध्ये जो आहे लोकसभेच्या तो राज्यात बघायला मिळणार आहे. तर कोणाचं पारडं जड असणार असं वाटतंय तुम्हाला? किती आपण एका मूळ पक्षातनं वेगळे होऊन किती ओरडाआरडी केली की आमचाच पक्ष हा खरा पक्ष आहे, तरी आज महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की खरा पक्ष कोणाचा आहे. आणि त्यामुळेच मला तरी विश्वास आहे की महाविकास आघाडीचा इथे विजय होईल. कालच काँग्रेसची फार मोठी रॅली नागपूरला झाली, लोकसभेचं रणशिंग काँग्रेसनी नागपुरातनं फुंकलं. आणि विदर्भाचा जर आपण इतिहास बघितला तर विदर्भ हा नेहमी काँग्रेसच्या बाजूनी उभा राहिलेला आहे. इंदिराजींपासूनच्या काळापासून विदर्भाने नेहमी काँग्रेसला मदत केली आहे. आणि कालचा दिवसही चांगला होता, काँग्रेसचा स्थापना दिवस होता आणि विदर्भातनं रणशिंग त्यांनी हे फुंकलं आहे. तर माझा निश्चित विश्वास आहे की महाविकास आघाडीच वरची बाजू ठरेल निवडणुकांमध्ये. आपण बघितलं यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच वरची बाजू ठरेल. तुम्ही सांगा की कुठले मूळ मुद्दे आहे, कुठल्या मूळ समस्या आहेत ज्यांचं समाधान झालेलं आहे किंवा काही ज्या गोष्टी आहेत ते अजून होणं बाकी आहे? सगळ्यात महत्त्वाचं तर माझं विश्व म्हणजे टुरिझम. पण त्या टुरिझमच्या अंतर्गत विचार केला तर आताच्या गरजेला महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं स्पॉट
खूप चांगले आहेत, पिकनिक डिव्हिजन्स खूप चांगले आहेत, त्याच्यावरती वर्किंग झालं तर म्हणण्याप्रमाणे जो रोजगार आहे तो पोचत नाही आहे तिथपर्यंत. ठीक आहे, तर या घडामोडी या झाल्या पाहिजे, तिथपर्यंत पोचलं पाहिजे. आपले रोड पण आता जसं माझ्या मित्रांनी म्हटलं आहे की गडकरी साहेब रोडकरी आहेत, रोड बनवून राहिले, विणत आहेत, पण तो आपली जागा झाली. पण त्या पिकनिक स्पॉटपर्यंत रोजगार मिळेपर्यंत म्हणजे या सगळ्या ज्या तुम्ही जो प्रश्न केला त्याच्यामध्ये मला असं जाणवतं की अजून तो भाग बाकी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी विणकामं करायची आहेत. आणि रोजगार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे अजूनही, आणि महागाई, या दोन संख्या समजा जवळ आल्या तर तुम्ही घेऊन चला की हे दोन्ही साध्य होण्याचं आहे. त्या अंतर्गत येणारा हा जो कोणताही पक्ष येईल त्यांनी याच्यावरती वर्किंग केलं, याच्यावरती कार्य केलं तर मला असं वाटतं हे साध्य होण्यासारखं आहे. कारण हा खूप मोठा सेक्टर आहे टुरिझमचा की ज्याच्या अंतर्गत आपल्याला खूप मोठा रोजगार तर मिळूच शकतो, सोबत हा जो आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा हा जो त्यांनी विषय काढला होता तोही याच्यामध्ये साध्य होऊ शकतो. ओव्हरऑल जर विचार केला तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होते आहे, दिसते आहे, पण बदल खूप मोठे झालेले आहेत. उदाहरणार्थ GST किंवा अनेक अशा काही गोष्टी झालेल्या आहेत की ज्याच्यावर सुरुवातीला लोकांना बऱ्याच अडचणी गेल्या, पण हे जे डिजिटायझेशन जे गव्हर्नमेंटच्या थ्रू चालू आहे त्याचं बराच फरक आम्हाला दिसतो आहे. चॅलेंजेस खूप आहेत. अगदी युक्रेन वॉरचा परिणाम आमच्यावर डायरेक्ट झाला. आमच्या बिझनेसचा अर्धा पार्ट जो OEMला जायचा तो ताबडतोब शून्य झाला. असे अनेक चॅलेंजेस वेगवेगळ्या मायक्रो इंडस्ट्रीला वेगवेगळ्या डोमेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे येत आहेत. गव्हर्नमेंटला एज ऑफ डुईंगवर खूप लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्यांचे जर छोटे छोटे प्रॉब्लेम्स आणि ज्याला इकोसिस्टम डेव्हलप म्हणतात ती प्रत्येक लोकल लेवलवर इकोसिस्टम गव्हर्नमेंटने जर लक्ष दिलं तर या मायक्रो इंडस्ट्रीज आणि मग त्या माझ्या इलेक्ट्रॉनिक सेक्टर असो, इंजिनिअरिंग सेक्टर असो की फूड इंडस्ट्री असो की टुरिझम असो, या मायक्रो इंडस्ट्रीने त्यांच्या इकोसिस्टमवर जर लक्ष दिलं तर भारतातलं इनहेरंट पोटेन्शियल हे खूपच जास्त आहे, जे खूप अनएक्सप्लोर्ड आहे असं वाटतं. तुला काय वाटतं, महिला सुरक्षित आहेत? नाही, महिला सुरक्षित आहेत असं मला वाटत नाही. जसं आपण आता बघितलं कम्युनल व्हायलन्स झालेला जो मणिपूरमध्ये आणि तिथे जे महिलांबरोबर जे झालेलं ते बघता मला असं वाटते की जर ज्या ठिकाणी एकाच पक्षाची सरकार आहे, डबल इंजिन ज्याला म्हणतो, तिथे जर महिला सुरक्षित नाही आहे तर मग कुठेच सुरक्षित नाही आहे. इवन नागपुरात पण आपण रोजच पेपरमध्ये बघतो आहे, रोज पेपर उघडला की तिथे काही ना काही छेडखानीचे असो, अत्याचाराचे असो, अनेक गुन्हे आहेत आणि ते गुन्हे वाढत चाललेले आहे. कालच्याच पेपरमध्ये आपण वाचलं असेल की वर्ष सरत असताना महिलांवर झालेले गुन्हे अधिक जास्त झालेले आहेत, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर डेफिनेटली महिला सुरक्षा हा एक मुद्दा असायला हवा आणि महिला सुरक्षित तर या सरकारमध्ये नाहीच वाटत आहे मला. महत्त्वपूर्ण आहे. 500 वर्ष लोकांनी राम मंदिर पाहायची वाट पाहिली आहे. काँग्रेस सरकारमध्ये तर रामललाला कुलूप लागलं होतं. अशा परिस्थितीत आज जर राम मंदिर होत आहे तर लोकांसाठी ही चांगली गोष्ट आहे. एक चांगलं तीर्थक्षेत्र तिथे उभं राहत आहे. राम मंदिर हा नक्कीच मुद्दा राहील. त्यासोबतच एम्स आहे, IIIT आहे, नागपुरात बऱ्याचशा संस्था नवीन आल्या आहे, तिथेसुद्धा रोजगार निर्माण झाले, चांगली हॉस्पिटल्स नागपुरात आहे. या ज्या म्हणाल्या महिला सुरक्षित नाही असं मला वाटत नाही. महिलाही काही वेळेस रात्री फिरायला जाणं हे करणं त्याच्यामुळे थोडासा प्रकार वाढतो. थोडीशी त्यांनी सुरक्षितता ठेवली आणि नंबर दिले, हेल्पलाईन नंबर आहे, तुम्हाला जर असं कधी वाटलं की एकटे आहे तर तुम्ही पोलिसांना फोन करून त्यासुद्धा तुम्हाला घरी गाडी सोडण्याची सुद्धा व्यवस्था पोलीस डिपार्टमेंटमार्फत केलेली आहे. त्यामुळे थोडेशा प्रिकॉशन महिलांनी घेतले. असं काही नागपूर खूप असुरक्षित आहे असं मला वाटत नाही. आपण ताईंना विचारू, ताई तुम्हाला काय वाटतंय, सामान्य नागपूरकर म्हणून काय वाटतं तुम्हाला? सामान्य नागपूरकर म्हणून म्हणजे काही सेक्शन्स ऑफ द सिटी जे आहेत ते सुरक्षित आहे आणि काही सेक्शन्स जिथे नॅचरली कोणाला असुरक्षित वाटू शकतं. हा फक्त नागपूरचा केस नाही आहे, हे जगभरात सगळीकडे आहेत. आपण आपल्याच शहरांना किंवा आपण ज्यांच्या अंडर आहो आपण का असं एक दुतर्फा व्यवहार करतो आहे. जर भारताच्या बाहेर गेलेले किती भारतीयांवर अत्याचार होत असतात तेव्हा तर आपण नाही म्हणत ना की प्रगत झालेल्या अमेरिकेत किंवा प्रगत झालेल्या ऑस्ट्रेलियामध्ये बायकांवरती अत्याचार होत आहे. मग आपल्याच शहरांबद्दल बोलून आपण असं का करायचं? अँड देर आर ऑलवेज वेज टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. देर आर ऑलवेज वे वेन यू कॅन अलाव नॉट टू हॅपन विच इज गोइंग टू हॅपन. असं म्हणून आपणच अजून त्या लोकांसाठी एक निश क्रिएट करतो गुन्हे करायचं किंवा काही, असं मला वाटतं. आपण बघितलं, या होत्या सामान्य नागपूरकरांच्या प्रतिक्रिया, ज्यांचं जे विविध विषयांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात पण आज आपल्यासोबत इथे गप्पा मारण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे, काय त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक.